आजचा हा नाश्ता बनवून तर बघा, घरातील सगळेच जण खूप आवडीने खातील. तर सर्वात अगोदर इथे तुम्ही एक उरलेली पोळीसुद्धा घेऊ शकता किंवा ताजी चपाती घेतली तरीही चालते. मी इथे थोड्याशा तेलामध्ये एक उरलेली चपाती घेतली आणि ती टाकून मस्त अशी कडक होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. हा नाश्ता घाई गडबडीत करण्यासाठी खूप सोपा आहे आणि करायलाही सोपा, खायलाही तितकाच पौष्टिक आहे. इथे चपाती छान अशी कडक होईपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायची आहे, फ्राय करून घ्यायची आहे. खरंच खूप टेस्टी हा नाश्ता होतो. कुठे स्किप न करता संपूर्ण बघा अशा पद्धतीने चिमटेच्या सहाय्याने मी ती चपाती एक साईडनं पूर्ण तळून घेतली. परत खालची बाजू पण पूर्ण फ्राय करून घ्यायची आहे. त्या चपातीची एकदम कडक होऊ द्यायची. म्हणजे काय ना, कडक जर होऊ दिली तर ते तेलही जास्त पकडत नाही, तेल सोडून देते. जर नरम राहिली तर चपाती तेल पकडेल. त्याच्यामुळे पूर्ण कडक होऊ द्यायची आणि नंतर ती चपाती काढून घ्यायची. त्याचा कलर असा लाल लाल होऊ द्यायचा. म्हणजे चपाती पूर्ण अशी कडक झालेली असते. बघू शकता आता चपाती पूर्ण कडक झालेली आहे. अशा पद्धतीने फ्राय करून घेतली आणि एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तुम्ही जेवढ्या चपात्या लागतील तेवढ्यानं तुम्ही बनवू शकता. मी इथे एक आणि अर्धी चपाती फ्राय करून घेतली होती. बघू शकता अशा पद्धतीने थंड व्हायला ठेवली. इकडं सामान चिरून घेतलं. 2 काकडी, 1 छोटा टोमॅटो, कांदा आणि कोथिंबीर हे कट करून घेतलेलं आहे. काकडी टोमॅटो हे कच्चं खायला खरंच खूप उत्तम असतं. तर आता पुढे बघा आपण काय करणार आहोत. सगळ्यात अगोदरची चपाती आपण कडक करून घेतली होती ना, त्याची अशी तुकडी करून घ्यायची. मस्त बारीक हाताने कुस्करून घ्यायची आहे पूर्ण. जेवढी बारीक होईल तेवढी बारीक कुस्करून घ्यायची आहे. जास्तही नाही, जेवढे होईल आपल्या हाताने तेवढं हातानेच करून घ्यायचं. अजिबात मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं नाही आहे. हातानेच ती कुस्करून घेतली ना तेवढी ती छान होते आणि जाडसर लावली ना राहिली ना ती खायला तेवढीच उत्तम लागते. बघू शकता अशा पद्धतीने ती लगेच बारीक होऊन जाते आणि कडक असते ना तर खूप छान लागते. नंतर एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा 4 वाजता भूक लागली तरी तेव्हाही बनवू शकता. तिथे चिरलेली काकडी त्याच्यामध्ये टाकून द्यायची आहे आणि 1 टोमॅटो टाकलेला आहे. तुम्हाला टोमॅटो जास्त आवडत असेल तर तुम्ही इथे जास्तसुद्धा टाकू शकता. सोबतच इथे मी कांदासुद्धा कट करून टाकलेला आहे. कांदा पण असा बारीक कट करून टाकायचा आणि कोथिंबीर घालायची. भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. इथे चवीपुरतं थोडंसं लाल तिखट घालायचं आहे. मी थोडंच घातलं. जर तुम्हाला जास्त आवडत असेल ना तर थोडं वाढवू शकता. चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं, कारण इथे आपल्याला अजून सॉसेस ॲड करायचे आहे. मी इथे टोमॅटो केचप ॲड केलं 1 चमचा आणि बघा ही इमलीची खट्टी मिठी चटणी आहे माझ्याकडे. ती चमच्याला अशी लावून घेतलेली आहे. जर ही नसले तर तुम्ही ते लिंबू पिळलं तरीही चालेल. मी चमच्याला लावून घेतली म्हणजे ती काय नाही, जेव्हा आपण मिक्स करतो ती हळूहळू सगळीकडे लागत चालते. ह्याच्याऐवजी तुम्ही लिंबू पिळलं तरीही चालतं जर खट्टी-मिठी इमलीची चटणी असेल तर. तर आता ही काय करायचं, एका प्लेटमध्ये काढायचं आणि वरतून परत आपल्याला याच्यामध्ये थोडंसं ॲड करायचं आहे. बघू शकता असा नाश्ता खायला किती उत्तम आणि पौष्टिक आहे. वरतून याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे ग्रीन चिली सॉस किंवा तुम्ही पुदिना चटणीची टाकली तरीही चालते. पुदिना हिरवी मिरचीची चटणी टाकली ना तीही खूप उत्तम लागते. मी तर ग्रीन चिली सॉस टाकला. थोडंसं परत वरतून केचप टाकलेला आहे, टोमॅटो केचप. वरतून टोमॅटो केचप घालायचा आणि हा आपला इथे झटपट असा पौष्टिक असा नाश्ता इथे तयार झालेला आहे बनवून. आणि एन्जॉय करा. जर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान आणि सोप्या रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. बघा किती अप्रतिम, बघता क्षणीच तोंडाला पाणी आलं असेल. थँक्यू. बाय.